त्यांना. आणि मी सदस्यांना सांगतो जागेवर बसा आणि खाली बसा. विरोधी पक्षनेते या विषयात भूमिका मांडतील माईकवरती, मी त्या भूमिकेचं उत्तर देईन. आपण माईकवर बोला, माईकवर बोला. नेते आपण जागेवर बसा, सन्मान्य सदस्य आपण जागेवर बसा. एक शांतपणे ऐका. सन्माननीय विरोधी पक्ष मी टेबल कोणालाही देणार नाही. मी सभा तहकूब करेल आणि विषय मंजूर करेल. नाही 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 तुम्ही कारवाई करावी. यांना सभाच्या काम करायचं नाही. नगरसचिव इथे वेलमध्ये बसलेले एकही गोष्ट इतिवृत्तात येऊ द्यायची नाही. एक वेलमध्ये बोललेले इतिवृत्तात एक्सेप्ट केलं जाणार नाही. इतिवृत्तात महापौर साहेब ज्याची लोकसंख्या जास्त असेल, महापौर साहेब ज्याची लोकसंख्या जास्त असेल, भारतीय जनता पार्टीची संख्या 17 आहे, त्यांच्या घटनेचे 4 उमेदवार असतात. असं नाही करू शकत. ज्याची लोकसंख्या असेल त्यांना सर्वात प्रथम अध्यक्ष त्यांना मानपान द्यायला पाहिजे. समर्थ पक्ष महापौर साहेब महापौर साहेब विषय क्रमांक मी ऐकणार नाही. तुम्ही जागेवर बसून बोलत नाही. संघटना विरोधी पक्ष नेते तुम्ही जागेवर जाऊन बोला. तुम्ही जागेवर जाऊन बोला. तुम्ही जागेवर जाऊन बोला. जागेवर जाऊन बोला. पाहिजे ना. ज्याचे 3 आणि 4 नाही होणार नाही ते आपण जागेवर जाऊन बोला. महापौर साहेब आपको हमने जगह दी. आपको जहां रहने ज्याची 33 विषय सरकारांना आपण कामकाज चालू करा. 2 मिनिट बैठा ना भाऊ. सुनता ना मग महापौर साहेबांच्या सीतारामांनी कारवाई करावी. चालू करा. बटन दाबा साईडचं. महापौर साहेब तुम्ही जागेवर बसून बोलले तर मला विषय लक्षात येईल. मी तुम्हाला 10 वेळा सांगितले तर समोरून बोलून काय होणार नाही. महापौर साहेब मी सांगितलं तुम्हाला जागेवर बसून बोला. आता मला कारवाई करावं लागेल. मला आता कारवाई करावं लागेल. मी स्पष्ट सांगतो. तुम्ही जागेवर बसून बोला. माननीय महापौर साहेब यांना जनतेच्या रशीद घेण्यात येणार आम सगळं कामकाज रशीद म्हणून आपण आपलं मत मांडा. मान्य महापौर साहेब जनतेचे प्रश्न इथं मांडत आले की यांच्या जागेसाठी आपण सगळं कामकाज चालू करा. माईक 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 चालू करा. माईक माईक हा